नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ज्या काही पार्वतीच्या म्हणजे बांगड्या ज्या घालत असते तर त्याच बांगड्या आता बाहेर अंगणात कुंडीमध्ये सापडतात ऋषिकेशला. तेव्हा ऋषिकेश सर्वांना त्या बांगड्या दाखवतो. तेव्हा नाना आता त्या बांगड्या ओळखतात. त्या बांगड्या फक्त पार्वतीच घालायची आणि पार्वतीच्या ह्या बांगड्या आपल्या दारामध्ये अंगणात आल्याच कशा असतील. तेव्हा आता जानकी विचारते की अहो नाना, या बांगड्या तुमच्या व्यतिरिक्त पार्वती आई घालायच्या या कुणाला माहिती होतं की याबद्दल. तेव्हा आता नाना म्हणतात की नाही, पार्वती असताना येथे कोणीच नव्हते, त्यामुळे दुसऱ्याला माहिती असणे हे शक्यच नाही. फक्त मी आणि पार्वतीच येथे राहत होतो. त्यावर तर जानकी विचारते की सुमित्रा आईला सुद्धा. तर नाना म्हणतात की माहिती नाही आणि तिला जर काही आठवत असेल तरच, कारण तिच्या आणि पार्वतीची एकदाच भेट झाली होती. म्हणजे हे बघ, जेव्हा सुमित्रा या घरामध्ये आली तेव्हा लगेच पार्वती हे घर सोडून निघून गेली होती. परंतु जानकी अगं काय झालं, तू काय इतकं सगळं काही विचारते. तेव्हा जानकी म्हणते की अहो, मला नाना काहीतरी गडबड असल्यासारखं वाटतं. लग्न करून मला इतकी वर्ष झाली या घरामध्ये येऊन, घरातील कानाकोपरा सगळं काही मला माहिती आहे. परंतु आज मात्र इतक्या वर्षातून ही अचानक ह्या बांगड्या येथे सापडल्या. तेव्हा आता नाना म्हणतात की जानकी, परंतु तुला अगं काय म्हणायचं आहे की त्या बांगड्या आपल्या नजरेस याव्या म्हणून कोणीतरी आता हे मुद्दाम आणून ठेवले का. त्यानंतर आता जानकी सुद्धा विचारात पडते आणि नाना सुद्धा. तर आता इकडे ऐश्वर्या, सारंग, आता हे जे काही आहे तर ती लताबाई पूर्ण गाढ अगदी मस्त खाऊन पिऊन झोपलेली असते आणि ऐश्वर्या तिला उठवत असते की लताबाई, ओ लताबाई, उठा उठा. तेव्हा आजी म्हणते की अगं काय तू इतक्या प्रेमाने तिला उठवते आणि असे करून ती कधी उठणार बरं, आणि प्रॅक्टिस मात्र ती कधी करणार. तेव्हा आता सारंग सुद्धा होला हो करत असतो. त्यामुळे मला असे वाटते की हा पाण्याचा ग्लास घे आणि तिच्या तोंडावर पाणी मार, तेव्हाच ती उठेल. पाणी मारणार तोच लगेच लताबाई उठून बसते आणि म्हणते की काय, पाणी मारून तुम्ही मला उठवणार का. आणि आजीकडे बघून म्हणते की काय हो, तुम्हाला काय वाटले होते की मी झोपले होते. तेव्हा सारंग थोडासा घाबरलेलाच असतो. सारंग म्हणतो की काय, तुम्ही झोपला नव्हतात. तेव्हा आता लताबाई म्हणते की अहो, घोरण्याची ऍक्टिंग मी करत होते, झोपले नव्हते. अभिनयाचा हा पहिला नियम असतो, डोळे आणि कान हे उघडे ठेवायचे असतात. सगळ्यांचं निरीक्षण करायचं, कारण मी सुद्धा आता डोळे आणि कान उघडे ठेवून तुमच्या सगळ्यांचं निरीक्षण करत होते. अगदी वॉच केलं मी तुम्हाला, वॉच. आणि त्यात म्हणजे मला एक गोष्ट कळली. तेव्हा ऐश्वर्या विचारते की काय. तेव्हा लताबाई म्हणते की हे बघा, तुझा नवरा, ही आजी, ही म्हातारी आणि तू एकदम स्वार्थी आहात, कारण माझ्यासमोर तुम्ही फक्त गोड गोड बोलण्याचं नाटक करतात आणि मागे मात्र अगदी माझ्यावरच बोटं मोडतात. तेव्हा लगेच आता लताबाई अगदी तोऱ्यातच उठते. आजीला म्हणते की म्हातारे, काय ग, खाण्यापिण्याचा विषय काढते का माझा, तुला अगोदरच मी सांगून ठेवते, मला बावळट वगैरे समजू नकास. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही हो लताबाई, आम्ही तुमच्याबद्दल असा विचार नाही करत, तुम्ही काही असा आमच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका, कारण खरंच आमच्या मनात तुमच्याबद्दल एक खूप मोठा आदर आहे. तर लताबाई हसते आणि म्हणते की हो, आदर आहे तर तुमच्या मनामध्ये, तो पण माझ्याविषयी. बघितलं ना मी तुमचा आल्यापासून काय तुम्ही आदर करतात माझा, आल्यापासून सारखा आपला अपमान करत असतात, आणि जर आता यापुढे माझा अपमान तुम्ही जर केला तर मी येथे नाही थांबणार. त्यावर आता आजी म्हणते की वा रे वा, म्हणजे आता तू येथे झोपा काढणार, आम्ही तुला काहीच बोलायचं नाही का, म्हणजे तू येथे काम करण्यासाठी आली की झोपा काढण्यासाठी आली. तेव्हा आता लताबाई म्हणते की हे बघ, मी येथे शूटिंग करण्यासाठी आले, परंतु तुम्ही मात्र माझ्याकडून वेगळंच काम करून घेतात, हे न कळण्या इतकी मी बेअक्कल नाही. तेव्हा आता सारंग हसतो. सारंग म्हणतो की अहो नाही, आणि तुम्हाला कोणी सांगितलं हे सर्व. अहो लताताई, हे बघा, कामाचं तरी काय, काम हे कोणी करू शकतं, आपण फक्त आपली कला सादर करायची असते. मला तर काय फक्त ऍक्टिंग करायची आहे, बाकी कुठे काय करायचं. तेव्हा आता लताबाई म्हणते की बरं ठीक आहे, परंतु त्या अगोदर मला सांग की डिरेक्टर कोण आहे. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की मी आहे. तर लताबाई विचारते की मग तुम्हाला ऍक्टिंग कशी हवी आहे, कॉमेडी, सिरियस की दोन्ही पण. तेव्हा आता आजी म्हणते की आम्हाला गांभीर्यपूर्वक काम हवं आहे. तेव्हा लताबाई विचारते की कॅमेरा मन कोण आहे. तेव्हा लगेच आता आजी तिकडे बोट दाखवते. सारंग म्हणतो की मी म्हणतो की हो, मीच कॅमेरे मनचं काम करतो. तेव्हा लगेच आता लताबाई विचारते की हे बघा, कोणती सिरियल आहे आणि
ही मालिका कुठे दिसणार आहे, कोणत्या चॅनलवर, तेव्हा आता म्हणजे ह्या लताबाईला काय उत्तर द्यावं हेच काही समजत नसतं, कारण ही मालिका वगैरे काही नसते. घरामध्ये आता पार्वती होण्याची ॲक्टिंग तिला करायची असते आणि घरातील लोकांना घाबरून सोडायचे असते. आता कोणीही काही उत्तर देत नाही तर लताबाई विचारते की काय झाले, आता का तुमची वाचा बसली. त्यावर आता हे सर्व ऐकून आणि यांचे हावभाव बघून लताबाई म्हणते की हे बघा, मला पूर्ण माहिती आहे हे काही नाही, कारण हे जे काही शूटिंग वगैरे तुम्ही करायला लावतात ना, ते तुम्हाला काही ॲक्टिंग वगैरे करायची नाही. जे काही आहे ते सगळं तुम्ही मला खऱ्या आयुष्यात करायला सांगतात. त्यामुळे मुकाट्याने आता जे काही आहे ते सगळं मला खरं खरं सांगा की का तुम्ही मला येथे बोलावलत आणि काय काम आहे ते. आणि हे बघा, जर तुम्ही मला हे सर्व सांगितले नाही तर मी अजिबात हे सर्व नाही करणार. अरे बोला, का तुम्ही मला इथे बोलावलं. तरी सुद्धा आता आजी, सारंग आणि ऐश्वर्या काही उत्तर देत नसतात, ते अगदी शांत असतात. तर आता लताबाई म्हणते की बरं ठीक आहे, तुम्हाला मला काहीच सांगायचं नाही तर मी चालले. म्हणून लताबाई आता जायला निघते, परंतु ऐश्वर्या म्हणते की थांबा, मी तुम्हाला सगळं काही सांगते. त्यानंतर आता इकडे जानकी नानांना म्हणते की हो नाना, हे जे काही आहे ते सगळं कोणीतरी मुद्दाम केले. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं हे सर्व कोण करेल, पण माझ्याशिवाय या बांगड्याबद्दल कुणाला काहीच माहिती नाही. तेव्हा मात्र जानकी म्हणते की हो ना, हेच कळत नाही. आणि हे बघा नाना, उद्या ऋषिकेशच्या आईचं श्राद्ध आहे आणि आज मात्र त्या बांगड्या आपल्याला आपल्या आवारात मिळाल्या, हे कसं शक्य आहे बरं. नक्की हे कोणीतरी जाणून बुजून केले असणार, मला खरंच हे नाही कळत. त्यावर आता नाना म्हणतात की जानकी अगं, हा सगळा एक योगायोग असेल असे तू समज. तरी सुद्धा आता जानकी विश्वास ठेवायला तयार नाही, कारण तिचं मन तिला सांगत असते की हे सर्वजण कोणीतरी मुद्दाम करतात. नाना हे बघा, गडबड आहे, हा फक्त योगायोग नाही. म्हणून माझं मन मला सांगतं की खरंच या बांगड्या म्हणजे आपल्या घरावर येणाऱ्या संकटाची चाहूल तर नसेल ना. त्यावर आता नाना म्हणतात की जानकी अगं, तू फार विचार करतेस, तू इतकं मनावर घेऊ नको. आणि हे बघ, एकतर तू प्रवास करून आलीस, दमली आहे, त्यामुळे जा बरं, जरा थोडासा आराम कर शांतपणे, जरा झोप, म्हणजे तुला बरं वाटेल. जा बरं, जाऊन आराम कर. त्यानंतर ऐश्वर्या इकडे सगळं काही आता हे लताबाईला करून कहाणी सांगते आणि म्हणते की त्यासाठी आम्हाला या पार्वतीला परत घरामध्ये आणायचे, ते पण तुमच्या रूपात. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर लताबाई स्पष्ट नकार देते, मी नाही हे नाही करू शकत. आणि हे बघा, मी पार्वती बनण्याचा प्रश्न येतच नाही असे जेव्हा म्हणते तर ऐश्वर्या म्हणते की अहो लताबाई, खरंच प्लीज माझं ऐकून घ्या. परंतु लताबाई म्हणते की नाही, काहीच आता मी ऐकून घेत नाही. अरे असली काम माझ्याकडून करून घेताना लाज कशी वाटत नाही तुम्हाला, अशी लताबाई आता ऐश्वर्या, सारंग आणि आजी या तिघावर खूप ओरडते. मी तुम्हाला सांगते की हे काम मी नाही करणार, मी चालले, मला कोणतंही काम आता तुमचं नकोय, पैसे सुद्धा नकोय. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अहो प्लीज, तुम्ही आमची प्लीज अडचण समजून घ्या. खरंच तुम्ही आता या पार्वतीच्या कामासाठी बेस्ट अशा ॲक्टर आहात. आणि सारंगला विचारते की हो की नाही. सारंग तर नंदी बैलासारखा ऐश्वर्याच्या होला होच करत असतो आणि हसतच म्हणते की हो हो हो, अहो लताताई, खरंच तुम्ही एक बेस्ट ॲक्टर आहात आणि आता आमची नजर तुमच्यावर आहे. तेव्हा आता सारंगचंही बोलणं ऐकून लताबाई म्हणते की नाही, नको बाबा, तुम्ही दुसरं कोणीही बघू शकतात पार्वतीसाठी. हे बघा, आता तुम्ही मला पार्वतीची नऊवारी नेसवताल आणि जेव्हा लोक मला ओळखतील, मला ही पार्वती नाही म्हणतील, तेव्हा तेच लोक मला पोलिसांमध्ये देतील. त्यामुळे ह्या सगळ्या आता संकटापेक्षा आपण हे सर्व काम केलेलं नाही तेच चांगलं राहील. पैसेही नको आणि हे काम सुद्धा नकोय. आणि हे बघा, मला कैद्याचे कॉस्ट्युम घालायचे नाही आणि तुरुंगात नाही जायचं, नसती भांडणं माझ्या मागे नकोय, एकतर मला ह्या संकटात नाहीच पडायचं, असले टेन्शनच नकोय. त्यावर आता आजी ही लताबाई पुढे येते आणि म्हणते की काय ग, कशाला नाटकं करतेस, कामाचे पैसे तर आम्ही तुला देतो ना. त्यावर आता लताबाई हसते आणि म्हणते की वा वा वा, म्हणजे तुझ्या 1,00,000 रुपयावर माझ्या जीवावर बेतेल असं काम मी करू का. तेव्हा हे बघा, मला तुमचे पैसे सुद्धा नको, ते 1,00,000 रुपये तुमच्याकडेच ठेवा, मी चालले आता. त्यावर तर सारंग म्हणतो की अहो, आम्ही तुम्हाला जास्त पैसे देतो, मग करताल ना तुम्ही हे काम. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की हो. तर आता लताबाई हसते आणि विचारते की किती देतान आणि बोला किती पैसे देतान, कारण इथे जे काही आम्ही काम करणार आहे त्यामुळे कुणाचं तरी आयुष्य घडणार आहे, मग सांगा लवकर की किती पैसे देतान, बोला लवकर. त्यावर आता ऐश्वर्या थोडासा डोक्याला हात लावते आणि विचार करून म्हणते की ओके, तुम्हाला किती पैसे हवे आहेत असं विचारते. त्यावर आता लताबाई म्हणते की 10,00,000 म्हटल्यानंतर आता आजी तर लगेच धक्क्याने म्हणते की 10,00,000. सारंग सुद्धा तेच म्हणतो की 10,00,000 कुठून देणार.
आणि मस्त तोऱ्यावर खुर्चीवर बसत लताबाई म्हणते की हे बघा, आम्हाला अगोदर माहिती नव्हतं की काम काय होतं, परंतु आता त्या कामाबद्दल मला कळले आणि हे जे काही काम करायचं आहे तर त्या कामामध्ये खूप अशी रिस्क आहे, त्यामुळे 10 पटीने पैसे जास्त वाढतील, त्यामुळे 1 लाखाचे अगदी 10 लाख होतील। आणि एक गोष्ट अगोदर की ह्या 10 लाखापैकी मला 1 लाख अगोदर ॲडव्हान्स सुद्धा हवा आहे, तरच हे काम मी करायला तयार आहे, तुम्हाला आहे का मंजूर? आणि जर तुम्हाला हे मंजूर असेल तर तुम्ही बोलू शकतात, नाहीतर तुम्हाला हे नसेल पटत तर मी जायला निघते। म्हणून ती आता जाण्याचं नाटक तर करत असते की मी निघते म्हणून। त्यावर आता हे ऐकून आजी तर रागाने म्हणते की हो तुम्ही जाऊ शकतात। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी अहो काय बोलतात तुम्ही? तेव्हा आजी म्हणते की काय बोलू, 10 लाख कुठून देणार? अगदी 10 रुपये मागितल्यासारखी ही 10 लाख रुपये मागते, तिला इतके पैसे कुठून द्यायचे? तेव्हा सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, आजी एकदम बरोबर बोलतेत, आपल्याकडे इतके पैसे नाहीत, आपण तिला इतके पैसे कुठून देणार आहोत, त्यामुळे आपण मात्र आता ह्या कामासाठी दुसरी पार्वती शोधूयात। तेव्हा लताबाई हसून म्हणते की हो उत्तम निर्णय घेतला तूस। आणि लताबाई सुद्धा आता निघण्याचं नाटक करते आणि म्हणते की हे बघा, मी सुद्धा आता निघते, मला हे काम नकोय। तर आता ती जायला निघते तेव्हा लगेच ऐश्वर्या तिला आडवी होते आणि थांबा, हे बघा तुम्ही कुठेही जाणार नाही, तुम्ही हेच काम करणार, तुम्हाला जितके पैसे हवे आहेत तितके पैसे मी द्यायला तयार आहे। तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो तुम्ही हे काय करतात? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग हे बघा, अहो तुम्ही पुढचा विचार करा, हे बघा सारंग, अहो आपण मागे नाही फिरायचं, अहो हे 10 लाख रुपये आहे तर ती आपली आयुष्यभराची इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे आता ही लताबाई आपल्या हाती लागलेली आहे, तिच्यामुळे आपल्याला खूप फायदा होऊ शकतो, म्हणून आपण तिला आपल्या हातातून नाही जाऊन द्यायचं। म्हणून ती बरोबर सारंगला गुल करते। तेव्हा नंदीबाईला सारखा हो हो करणारा सारंग अगदी ऐश्वर्याचं ऐकून तयार होतो। तेव्हा आता लताबाई अगदी खुशून म्हणते की वा वा वा, म्हणजे हे बघा तुमच्या तिघांमध्ये आता हीच पोरगी हुशार आहे म्हणजे ऐश्वर्या। तेव्हा ऐश्वर्याला लगेच हसू येते, एवढा ॲडव्हान्स तुम्ही पटकन देऊन टाका, नाहीतर उगाच अगदी परत म्हणायला नकोय, लगेच पैसे देऊन टाका। तेव्हा आता आजी म्हणते की अरे वा, म्हणजे तुम्हाला पैसे सुद्धा आत्ताच हवे आहेत का? तर लताबाई म्हणते की हो, परंतु ऐश्वर्या लगेच म्हणते की हो पैसे मी लगेच देते। आणि ती सारंगला म्हणते की सारंग ऐका, तर सारंग लगेच आता म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, माझ्या अकाउंटला एकही दमडी नाही। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग मी तुम्हाला जे सांगते तेवढं फक्त ऐकून घ्या, तुम्ही आपल्या रूममध्ये जा आणि कपाटातून जे पैसे आहेत तर ते घेऊन या। सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो काय बोलतात, कपाटामध्ये इतके पैसे कुठून आलेत? आणि आता लताबाई समोर मुद्दाम सारंग म्हणतो की हो आहेत ना पैसे, मी आणतो। तर ऐश्वर्या म्हणते की हो जा पटकन। आणि लताबाईला म्हणते की हे बघा तुम्ही आता कुठेही जायचं नाही, तुम्हाला पैसे मिळतील। तर सारंग म्हणतो की हो आणतो। आजी म्हणते की हो जा लवकर घेऊन ये। आता इकडे जानकीला काही चेन देत नसते, ती टेन्शनमध्येच असते, नक्की या घरामध्ये काय होतं या सगळ्याचा विचार करते। परंतु त्यानंतर आता अवंतिका जेव्हा घरी आली होती सौमित्र तेव्हा आता ती लगेच अवंतिकाला फोन करते आणि विचारते की जेव्हा तुम्ही घरी अचानक आला होतात तेव्हा घरामध्ये काय परिस्थिती होती, तुम्हाला नेमकं काय वाटलं होतं? तेव्हा अवंतिका म्हणते की अहो जानकी बहिणी काय सांगू, जेव्हा आम्ही घरात पाऊल ठेवलं तेव्हा आम्हाला बघून सारंग भाऊजी, ऐश्वर्या आणि आजी यांच्या तोंडाचा रंगच अगदी फिका पडला होता। त्यावर आता जानकी विचारते की आणखीन काय? तर अवंतिका म्हणते की अहो आणखीन काय म्हणजे अगदी सेटअप लावलेला तो प्रोफेशनल कॅमेरा। तेव्हा मी त्यांना तो कॅमेरा बघून विचारले सुद्धा की तुमचं नेमकं काय सुरू आहे, काय चाललंय हे सर्व? तेव्हा त्यांनी आम्हाला उडवाउडीचं उत्तर दिले की काय तर म्हणे आम्ही रील्स बनवत होतो आणि हे बघा बरं, रील जर बनवायची असेल तर इतका मोठा कॅमेरा का लागतो? त्यावर आता जानकी विचारते की अगं खरं सांग अवंतिका, तुला काही संशयास्पद वाटते का? त्यावर आता अवंतिका म्हणते की हो वहिनी, मला जे काही तेथे समोर दिसले ते सगळं काही अगदी संशयास्पद वाटत होतं। आणि जेव्हा आम्ही घरात होतो तेव्हा एक बाई आली होती आणि ऐश्वर्या नेमकं त्या बाईला बघून लगेच तिला बाहेर घेऊन गेली होती। आणि जेव्हा मला बाहेर पोहोचेपर्यंत ऐश्वर्याने त्या बाईला अगदी उडवाउडीचं उत्तर देऊन तेथून काढून दिले होते। तर ऐश्वर्याला मी त्याबद्दल विचारले होते की ती बाई कोण होती, तेव्हा ऐश्वर्याने मला उत्तर दिलं होतं की आजकाल मी आजीबरोबर देवळात जाते, त्यामुळे येथे नवीन काही मैत्रिणी माझ्या झाल्यात। त्यावर आता जानकी म्हणते की ती खोटारडी ऐश्वर्या आणि मंदिर, कधी ती मंदिरात जाईल का? तर अवंतिका म्हणते की हो जानकी बहिणी अगदी एक्झॅक्टली तुम्ही बरोबर बोलतात।
अवंतिका म्हणते की वहिनी अहो हे तर काहीच नाही, परंतु अजून एक बाई तेथे आली होती आणि त्या बाईने काय विचारले तुम्हाला माहिती आहे का जानकी वहिनी, की ऑडिशन येथे सुरू आहे का? तेव्हा आता हे सर्व ऐकून जानकी म्हणते की ऑडिशन? त्यावर आता अवंतिका म्हणते की हो वहिनी ऑडिशन. आणि ती बाई काहीतरी विचारणार होतीच आणि तेवढ्यात ऐश्वर्या लगेच आता मध्ये शिरली आणि जे काही आता त्या बाईला तिने उडवाउडवीचं उत्तर दिलं की जो आशीर्वाद बंगला आहे, अहो हे आमचं घर आहे आणि हा कुठलाही शूटिंगचा सेटअप नाही, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. नक्की तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. म्हणून त्या बाईला उडवाउडीचं उत्तर देऊन त्यांनी तिला काढून दिले. त्यामुळे मला त्यांच्यावर पूर्ण संशय आहे की ते तिघे पण उडवाउडीचे उत्तर देतात, म्हणून काहीतरी नक्की संशयास्पद आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून अगदी आपण विश्वासघात ते आपला करू शकतात. नक्की त्यांचा काहीतरी प्लॅन सुरू आहे. तेव्हा आता सारंग कपाटातून गुपचूप पैसे घेतो, परंतु पैसे घेताना मात्र त्याचे हात थरथर कापत असतात की कोणीतरी बघेल म्हणून. तेव्हा तो पैसे घेतो आणि परत कपाट वगैरे लावून तो पुन्हा आता जोर पावलाने तिकडे जायला निघतो. परंतु जानकी तेव्हा आता अवंतिकाशी फोनवर बोलत असते की अगं अवंतिका तू जे काही म्हणते ते अगदी बरोबर आहे. आणि तेवढ्यात जानकीचे लक्ष सारंगवर जाते, कारण सारंग एकतर भामट्यासारखा आता बघत असतो आणि जानकीचं लक्ष गेल्यानंतर ती आता अवंतिकाला म्हणते की थांब मी तुला नंतर कॉल करते. म्हणून ती आता अवंतिकाचा फोन कट करून तिला म्हणते की मी नंतर करते आणि फोन कट झाल्यानंतर ती लगेच आता सारंगच्या मागे धावतच येत असते. तेव्हा आता सारंग अगदी चोर पावलाने येतच असतो. तो थोडासा घाबरलेला दिसतो, परंतु जेव्हा आता तो तिकडून आता रोडवरून जात असतो, कारण जिकडे त्या लताबाईला ठेवण्यात आले होते तिकडे तो जायला निघलेला असतो. परंतु जेव्हा जानकी त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे येत असते, परंतु समोर एक गाडी उभी असते आणि त्या गाडीच्या आरशामध्ये सारंगला जानकी त्याचा पाठलाग करत आहे, अगदी चोर पावलाने त्याच्या मागे येत आहे हे दिसते. म्हणून तो लगेच आता तेथे धबकतो आणि मागे वळून जेव्हा बघतो तर तेव्हा जानकीने आपला चेहरा वळवलेला असतो. ती आता अगदी सारंगकडे पाठ करून उभी असते. तेव्हा सारंग आता जानकीला ओळखतो की नक्की जानकी वहिनी आहे. सारंग खूप घाबरतो आणि जानकी वहिनी माझ्याच मागे येत आहे आणि जर ती माझ्या मागे आली तर मग अवघड होईल. आणि नक्की जानकी वहिनीच होती ती. तोपर्यंत जानकी तेथे एका समोर टपरीमध्ये लपलेली असते. तर आता सारंग विचार करतो की जर जानकी वहिनी माझ्या मागे आली तर सगळं काही प्लॅनचा फ्लॉप होईल, ऐश्वर्या माझ्यावर चिडतील. म्हणून तो मोबाईल आता बाहेर काढतो आणि लगेच तो ऐश्वर्याला फोन करतो. तर ऐश्वर्या म्हणते की सारंग बोला, आणि काय हो तुम्ही पैसे घेऊन आलात का? तेव्हा सारंग खूप घाबरलेला असतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो पण मी निघालो होतो, जानकी वहिनी आता माझ्या मागे मागे येते तर मी काय करू मग आता? तेव्हा आता जानकी मागे येते हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला तर धक्काच बसतो. ऐश्वर्या म्हणते की काय म्हणजे ही जानकी परत आपल्या मागे मागे येऊन आपल्या प्लॅनची पारा वाजवेल. म्हणून आता जानकी तोपर्यंत सारंग जेव्हा फोनवर बोलत आहे लगेच त्याच्या मागे येते, त्याचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तर आता सारंग खूप घाबरलेला असतो. सारंग ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या आता मी काय करू शकतो? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय करू म्हणजे मी तुम्हाला फक्त एक काम दिलं होतं आणि त्या कामात सुद्धा तुम्ही खूप मोठा गोंधळ करून ठेवला. तेव्हा एकही काम तुम्ही व्यवस्थित केले नाही आणि त्यात सुद्धा इतका मोठा घोळ करून ठेवला. सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या परंतु मी काय करू? ती जानकी वहिनी माझ्या मागे येते, मी आता कुठे जाऊ? तेव्हा आता सारंग तर अगदी गोडाऊनच्या दाराशी आता म्हणजे तेथे आलेला असतो गेटजवळ आणि तो ऐश्वर्याला म्हणतो की मी गोडाऊनच्या दरवाजा तेथे गेटजवळ आलोय आणि मी आतमध्ये येतोय, मग नंतर बघूयात की काय करायचे ते. आता सारंग हा गोडाऊनजवळ आलेला आहे आणि जानकी त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे येत आहे. हे ऐकल्यानंतर आता ऐश्वर्याला तर धक्काच बसतो. सारंग काही न विचार करता आता गोडाऊनमध्ये जातो. सारंगवर ओरडते की सारंग अहो काय करतात? अहो डोक्यावर पडलात की काय? आणि सगळी काही माती तुम्हाला आजच खायची होती का? हा सगळा काही इतका मोठा घोळ तुम्ही करून ठेवला. त्यावर आता सारंग विचारतो की म्हणजे मग काय करायचं आहे? तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग अहो कुठेही जा, तिकडे कुठेही तुम्ही जाऊ शकता, परंतु येथे मात्र येऊ नका. जर त्या जानकीला संशय आला तर आपलं काही खरं नाही. फक्त ती जानकी येथे यायला नकोय. आणि ऐश्वर्या फोन कट करते. तर सारंग हॅलो हॅलो करत असतो. तेव्हा आता लगेच मी काय करू असा विचार करत असताना समोर आता एक रिक्षा येते. आता जानकी तेथे अगदी ते सरपण वगैरे लाकडं आहे तर त्यामागे लपलेले असते. तेव्हा आता सारंग पटकन रिक्षामध्ये
बसतो, रिक्षावाल्याला थांबवतो आणि लगेच तिथून निघून जातो. जानकी आता हे सर्व बघते तेव्हा जानकी सारंग भाऊजी निघून गेलेत त्या रिक्षाकडेच बघत असते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये येते आणि हे सगळं काही माझ्याच वाट्याला काय येते. अगदी जो प्लॅन मी करते तर ती जानकी त्यावर येऊन पाणी फिरवते. तेव्हा आता आजी धावतच येते, ऐश्वर्याला विचारते की अगं ऐश्वर्या काय झाले. तर ऐश्वर्या म्हणते की अहो ती जानकी सारंगचा पाठलाग करत त्याच्या मागे मागे येते इथपर्यंत आलेली आहे. हे ऐकून आजी म्हणते की अरे बापरे. तर ऐश्वर्या म्हणते की तुम्ही आजी आता एक काम करा, तुम्ही त्या खिडकीजवळ जाऊन अगदी एकटक लागून बघा की कोणी येते की काय आतमध्ये. आता जानकी तेथे गोडाऊनच्या बाहेरच असते. तेव्हा ती विचार करते की सारंग भाऊजी येथे आतच जाणार होते, परंतु त्याच वेळेस त्यांनी कुणाला तरी फोन केला आणि लगेच ती रिक्षा पकडली आणि निघून गेलेत. हे गोडाऊन तर आता सयाजी काकांचं दिसत आहे आणि सारंग भाऊजी इकडे आतमध्ये जात होते का म्हणून जानकी आता विचार करते. तेव्हा तिच्या लक्षात येते की नक्की येथे काहीतरी गडबड आहे, मला आता सगळं काही अगदी लक्ष देऊन करावं लागेल. तेव्हा जानकी गोडाऊनच्या आत यायला निघते, परंतु आता आजी जी काही खिडकीजवळ उभी असते, आजीला आता जानकी येताना दिसते. आजी आता म्हणते की अरे देवा, ही जानकी तर गोडाऊनमध्ये येते आणि जर ती येथे आली तर आम्ही पकडले जाणार, आमचं आता काही खरं नाही. म्हणून ऐश्वर्या पहिलं उठवत असते. तोच लगेच आता आजी ही ऐश्वर्या करत आता ऐश्वर्याकडे येते आणि तर लताबाई ही झोपलेली असते. ऐश्वर्या तिला उठवत असते तर आजी तेथे येते आणि ऐश्वर्याला म्हणते की अगं तू का तिला उठवते आणि अगं ऐश्वर्या, परंतु ऐश्वर्या आजीकडे लक्ष देत नसते. ती लताबाईला उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु लताबाई तर मस्त घोरत असते. ऐश्वर्या म्हणते की अहो ॲक्टिंग बंद करा, हा अभिनय बंद करा आता. तेव्हा लगेच आजी म्हणते की ऐश्वर्या अगं हे ॲक्टिंग नाही, ती खरोखर झोपलेली आहे. आजी जेव्हा सांगते की ऐश्वर्या अगं ती जानकी आतमध्ये इथे आलेली आहे, हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. तोपर्यंत जानकी आता दरवाजा उघडते आणि आत येते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आजी आणि लताबाई आहे तर ते एका तेथे गोडाऊनचे ते खोके असतात ठेवलेले तर त्यामागे लपतात. आता मात्र ही लताबाई जानकीला बघते तर तिघी सुद्धा एका ठिकाणी डोकावून जानकीकडे बघत असतात. लताबाई म्हणते की ही तीच विलन आहे ना. तेव्हा आजी म्हणते की अगं गप्प बस, शांत. म्हणते की ही तर गावी गेली होती, ही कशी थकली नसेल आणि लगेच ती तर कामाला सुद्धा लागली, तिला काही त्रास वगैरे होत नसेल का, ती लगेच आता इकडे आली. तोपर्यंत जानकी इकडे तिकडे बघत असते आणि आता ऐश्वर्या आणि आजी यांचा धक्का का तेथील काही ड्रम वगैरे यांना लागतो, त्याचा आवाज होतो. जानकी विचारते की कसला आवाज आला असेल आणि कोण आहे तिकडे म्हणून ती जोरात आवाज देते. शोधतच असते की नक्की तिकडे कोण आहे. तर तेव्हा ह्या तिघीजणी मात्र आता दुसरीकडे जाऊन लपतात आणि तेवढ्याच जानकीच्या मोबाईलवर आता सुमित्राचा कॉल येतो. जानकी कॉल घेते. सुमित्रा आता जानकीला विचारते की अगं जानकी, तू माझ्या बीपीच्या गोळ्या कुठे ठेवलेल्या आहेत, मी सर्वत्र शोधल्या पण सापडतच नाही. त्यावर आता जानकी म्हणते की आई, तुमची गोळ्या औषधं टेबल जवळच तेथे जवळ ठेवलेली आहे. सुमित्रा म्हणते की अगं खूप काही बघितले आणि नेहमीच्या ठिकाणी सुद्धा बघितले, तेथे सुद्धा नाही ग, मग असं कसं. तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की हे बघा, नानांना विचारा, नानांनी कुठे जर ठेवले असेल तर. त्यावर तर सुमित्रा म्हणते की हो मी त्यांना विचारलं होतं, परंतु ते तर म्हणाले की मी हात नाही लावला म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की बरं आई ठीक आहे, मी 10 मिनिटात घरी येते. सुमित्रा म्हणते की हे बघ जानकी, मला चक्कर आल्यासारखं होतंय, जीव तर अगदी घाबरा झालेला आहे, त्यामुळे लवकर ये. तर जानकी म्हणते की आई हे बघा मी लगेच येते, तोपर्यंत तुम्ही एकाच जागी बसून राहा, काळजी वगैरे करू नका. तेव्हा आता जानकी आईंच्या काळजीसाठी धावतच जाते की आईंना नक्की काय झालं असेल असे म्हणत. तेव्हा जानकी तेथून निघून गेल्यानंतर ऐश्वर्याच्या जीवात जीव येतो. ती दीर्घ श्वास ती अगदी सोडते आणि लताबाई आता जानकीला बघून खूप घाबरते. म्हणते की अरे बापरे, ती इथपर्यंत आली, काय डेंजर बाई दिसते. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अहो लताबाई, तुम्ही बघितलंच ना स्वतःच्या डोळ्याने ती जानकी किती हुशार आहे म्हणून. हुशार नाही, ती अति हुशार आहे. त्यामुळे मी तुम्हाला जे सांगते की तुमच्यामधील जे काही कॅरेक्टर आहे पार्वती, तर ते जानकीपेक्षा 10 पटीने हुशार असायला हवं, असे तुम्हाला आता तेथे घरामध्ये दाखवायचे आहे. आणि हे बघा लताबाई, पार्वती पुरुषोत्तम रणदिवे आहे ना, तर तिला तुमच्यामध्ये येऊन द्या, अगदी तुमच्या ती म्हणजे भिनून द्या तिला सगळं काही. कुठे आता मला त्या जानकीला घराच्या बाहेर काढता येईल. त्यावर तर लताबाई खोशून म्हणते जी काही भूमिका मी आता साकार करते आहे तर ती बघून त्या जानकीचा पूर्णपणे थरकापच उडेल. ऐश्वर्या लगेच खुश होते आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या आता आजी आणि लताबाईला सांगत असते की हे बघा लताबाई, आता फक्त तुमच्याकडे एकच असं
एकच रात्र आहे, त्यामुळे उद्या त्या पार्वतीचं श्राद्ध आहे आणि जानकी तुझा नवा खेळ आता सुरू होणार आहे. तर मग हा संघर्ष तू कसा सोडू शकशील? त्यानंतर आता श्राद्धासाठी ऋषिकेश आणि सुमित्रा, जानकी ही सगळेजण आता नदी तीरावर आलेले असतात. ऋषिकेश आता पूजेसाठी श्राद्धाला बसलेला असतो. तो हात जोडून आता नमस्कार करतच असतो. तेवढ्यात आता पाण्यात एक डुबकी घेतलेली जी लताबाई आहे ठरलेल्या प्लॅननुसार, तेव्हा ती लताबाई पाण्यामध्ये पडते आणि ती मरत आहे असं ती आता या म्हणजे ऋषिकेशला दाखवते. परंतु ऋषिकेश आता पूजा करता करता ताटकन उठतो आणि त्या पाण्यामध्ये उडी टाकतो. तेव्हा जानकी ओरडते की ऋषिकेश, परंतु ऋषिकेश मात्र जेव्हा त्या बाईला उचलून बाहेर आणतो तेव्हा मात्र आता ती पार्वती आहे असं तिला मुद्दाम खोटं सांगण्यासाठी जे ऐश्वर्याने सांगितलेले आहे शेवटी तेच होते. तेव्हा आता सगळेजण आता त्या बाईला घरी घेऊन येतात. तर नाना विचारतात की काय हो, कोण आहात तुम्ही आणि नाव काय तुमचं? तेव्हा आता ही जी लताबाई आहे तर ती खोटं बोलते आणि म्हणते की मी तुमची पार्वती नानासाहेब. पार्वती म्हटल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की आई तू, तर सुमित्राच्या हातातील जो तांब्या आहे तो धक्क्याने खाली पडतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.